विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती की आपण जे नीटचे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत हे मंडे पासून भरायला सुरुवात करत आहोत। त्याचे बरेच असे रिझन्स आहेत। सध्या पाहिलं असता वेबसाईट वरती बरेच असे काही ग्लिच आहेत की ज्या ग्लिचमुळे फॉर्म प्रोसेस होत नाहीये। फॉर्म प्रोसेस होतो पण त्याला खूप जास्त वेळ लागत आहे। त्यामुळे बेटर से आपण मंडे पासून जर फॉर्म सुरुवात केली तर या ठिकाणी खूप जास्त फायद्याचं आहे। दुसरी गोष्ट, विद्यार्थी ज्यावेळेस या ठिकाणी विचारणा करण्यासाठी येत होते की ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स लागणार आहेत। कारण 2025 मध्ये बऱ्यापैकी आपण अपार आयडी बद्दल ऐकलं असेल, बऱ्यापैकी आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट बद्दल आपण ऐकलं असेल। मग एक्झॅक्टली फॉर्म भरत असताना सोबत कुठले डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। कारण फॉर्म तर भरायला आलो आपण किंवा आपण फॉर्म स्वतः भरत असाल तर भरत असताना हे सर्व डॉक्युमेंट्स अगोदरच आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे। त्या अनुषंगाने मी तुम्हाला वन बाय वन आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म साठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स बद्दल माहिती देणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला पासपोर्ट साइज फोटो। महत्त्वाची अजून एक सूचना द्यायची, जेही विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या चॅनलला या ठिकाणी पाहत असतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जसं आपला नीट ऍप्लिकेशन फॉर्मची सुरुवात आहे असंच आपल्या चॅनलवरती ऑथेंटिक कंटेंट पूर्ण नीट प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतो। एकच हेतू आहे, माहिती अभावी कुठल्या विद्यार्थ्याचा लॉस होता कामा नये। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला आमच्याकडे जॉईन होतात या विद्यार्थ्यांना तर ऑल सर्व्हिसेस मिळतात, पण जे विद्यार्थी जॉईन करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी जे काही आपले क्वेश्चन्स आहेत आपण कमेंट बॉक्स मध्ये जरी विचारला तर त्याचे आम्ही आन्सर डेफिनेटली देतच असतो। दुसरी गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांना आपले व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे असतील तर लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे। ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आणि पहिले डॉक्युमेंट्स हा आहे आपला फोटोग्राफ। फोटोग्राफ मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की फोटोग्राफ कसा या ठिकाणी असायला पाहिजे। तर लक्षात घ्या, खूप बेसिक पॉइंट आहे। आपण कुठल्या जरी एक नीटचा फोटो काढणारा फोटोग्राफर कडे जरी गेलो तरी तो आपला प्रॉपर फोटो काढत असतो। तरी पण माहितीस्तव आपल्याला जो फोटो आहे हा फोटो आपल्याला 1 जानेवारीच्या नंतरचा पाहिजे। हे याच वर्षी नीटनं असे एक रूल दिला आहे की जो आपण फोटो काढत आहात हा फोटो आपल्याला रिसेंट फोटोग्राफ पाहिजे। दरवर्षी रिसेंट हा शब्द वापरला जायचा, पण या वर्षी त्यांनी क्लिअरली डेट दिली, 1 जानेवारी 2025च्या नंतरचा असावा, अगोदरचा नसावा। दुसरं महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे की त्या फोटोग्राफ मध्ये 80% आपली फेस विजिबिलिटी असायला पाहिजे। सोबतच आपण या ठिकाणी मास्क घालणं चुकीचं आहे। त्यानंतर आपण कुठले गॉगल्स घालून काढू शकत नाहीत, हे पण या ठिकाणी क्लिअरली मेन्शन। जर समजा आपल्याला पॉइंट किंवा नंबर असलेला जर या ठिकाणी चष्मा असतील तर आपण तो यूज करू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये, जोही आपण फोटो काढत आहोत या फोटोमध्ये जसं आपल्या 10वीच्या मार्कशीट वरती नाव आहे, लक्षात घ्या, जसं आपल्या 10वीच्या मार्कशीट वरती नाव आहे त्याच पद्धतीने आपल्या फोटोवरती नाव असणं गरजेचं असणार आहे। आणि जे आपण पास कार्ड साइज फोटो आहे आणि दुसरा आहे पासपोर्ट साइज। पास कार्डचे आपल्याला 2 कॉपीज काढायच्या आहेत, एक आपल्याला सध्या फॉर्म भरायला लागेल, दुसरी कॉपी आपल्याला जी आहे ते सेम आपण ऍडमिट कार्ड वरती लावू शकतो, पण आपल्याकडे एक एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे। त्यामुळे 2 पास कार्ड साइज फोटो काढा आणि 8 ते 10 या पासपोर्ट साइज। 6 सुद्धा सफिशियंट आहेत, पण जर आपल्याला पॉसिबल असेल तर 8 ते 10 काढला तरी काय अडचण राहणार नाहीये। नेक्स्ट आहे की जे काही तुम्हाला पासपोर्ट आणि पास कार्ड साइज फोटो आहे याबद्दल थोडंसं मी डेमोच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला माहिती देत आहे। नंतर सिग्नेचर, बेसिकली विद्यार्थी म्हणतात की सिग्नेचर कॉमनच आहे, तर लक्षात घ्या, जेही विद्यार्थी एनटीएचं इन्फॉर्मेशन ब्राउचर केअरफुली वाचतील, लाईन बाय लाईन जर या ठिकाणी रीड करतील तर सिग्नेचर साठी सुद्धा काही रूल्स आहेत। त्यातला पहिला रूल काय लक्षात घ्या, सिग्नेचर रनिंग मध्ये असावी, रनिंग लिपीमध्ये, ना की आपली कॅपिटल मध्ये। कॅपिटल सिग्नेचर कधीच कोणी करायची नाहीये, आपली सिग्नेचर हे रनिंग मध्ये असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आहे, सिग्नेचर व्हाईट पेपर वरती आपल्याला ब्लॅक पेन न साइन करायचे आहे, ब्लू पेन वापरायचा नाहीये। एनटीएचं इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे, वापरलात अडचण काही येत नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं आपण ब्लॅक पेननी या ठिकाणी साइन करणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे, सिग्नेचर नंतर तुम्हाला महत्त्वाचं दुसरं डॉक्युमेंट्स आहे किंवा आपण अपलोडिंग साठी जे गोष्टी लागणार त्यामध्ये आपले थंब इम्प्रेशन। थंब इम्प्रेशन या ठिकाणी रिपीटर विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण जे विद्यार्थी फ्रेश आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्यायचं आहे,
फक्त थंब इम्प्रेशन्स नाहीयेत. यावेळेस जर आपण एनटीएचं ब्राउचर जर वाचलं तर लास्टला एक फॉर्म दिलाय, तो फॉर्म आहे ऍक्च्युअली जेई मेन्सच्या विद्यार्थ्याचा, पण त्यांनी नीटच्या ब्राउचरमध्ये फॉर्म दिला, त्याच्यामध्ये फक्त एक थंब इम्प्रेशन आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी मिसगाईड होत आहेत. तर एनटीएच्या लक्षात आलं तर हे दुरुस्त होईल, नाही आलं तर विद्यार्थ्यांना महत्वाचे इन्स्ट्रक्शन सांगू इच्छितो. आपल्याला अशा पद्धतीने थंब इम्प्रेशन द्यायचे, म्हणजे 4 फिंगर आणि दॅन आपले जे 2 थम्स आहेत, म्हणजे प्रत्येक हाताचे राईट हँड आणि लेफ्ट हँड 4 फिंगर आणि दॅन थंब इम्प्रेशन, असे आपल्याला या ठिकाणी थंब आपल्याला देणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅटेगरी सर्टिफिकेट. आता कॅटेगरी सर्टिफिकेट कोणाला लागेल? ज्या विद्यार्थ्याला कुठलीच या ठिकाणी पाहिला असता की जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये, ओबीसी मध्ये, एससी किंवा एसटी मध्ये या कॅटेगरी प्रवर्गात येतात, अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. पण जे विद्यार्थी जनरल मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी सर्टिफिकेटचा काही संबंध नाहीये. आता विद्यार्थ्याचं खूप मोठं कन्फ्युजन आहे ओबीसी मध्ये. लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये NT1, NT2, NT3, VJDT या जे कॅटेगरीज आहेत या सेंट्रली ओबीसी मध्ये असतात. तर अशा विद्यार्थ्यांना ओबीसी NCL सर्टिफिकेट लागणार आहे. SC ST साठी कॉमनच आहे. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना सेंट्रलचं ईडब्ल्यूएस लागणार आहे. लक्षात घ्या, स्टेटचं ईडब्ल्यूएस वेगळं असतं, सेंट्रलचं ईडब्ल्यूएस वेगळं असतं. जर आपण या ठिकाणी महाराष्ट्रात जरी ऍडमिशन घेत असेल तरी नीटचा फॉर्म हा सेंट्रलचा फॉर्म असल्यानं आपल्याला ईडब्ल्यूएस सध्याला सेंट्रलचं लागणार आहे. ठीक आहे. विद्यार्थ्याचा आणखी एक क्वेश्चन आहे की सध्या ईडब्ल्यूएस काढणं पॉसिबल नाही का ओबीसी? आपल्याकडे रिसिप्ट जरी असेल तरी चालेल. पर्यायी मी तुम्हाला काही दिवसांनी सजेस्ट करेन, त्याला पर्याय पण बरेच आहेत. जेईला पण सेम अशा सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट झाल्या होत्या, त्यावरती आपण पर्याय सुचवलाच होता. तर मी सध्या होल्ड करेन हा पर्याय सुचवण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं फॉर्म पूर्ण भरून घ्या, फक्त सबमिट करू नका जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेटची काही अडचण असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपण पाहू शकतात की तुमचा 10th मार्कशीट आणि 10th बोर्ड सर्टिफिकेट मध्ये कन्फ्युजन आहे. बरेच असे या ठिकाणी बोर्ड आहेत की त्या बोर्ड मध्ये 10th मार्कशीट हा वेगळा असतो आणि या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट हे वेगळं असतं. त्यामुळे ज्या बोर्डसाठी हे दोन्ही डिफरंट आहेत तर आपण 10th मार्कशीट दुसरं अपलोड वेब सेपरेटली करा आणि या ठिकाणी जो आपला बोर्ड मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेट आहे, ते आपण सेपरेटली अप्लाय करा. पण जर सेमच असेल लाईक दॅट, आपण 10वी बोर्डचा मार्कशीट हा वेगळा आहे, सर्टिफिकेट वेगळं आहे. त्यानंतर सीबीएसई साठी मे बी दोन्ही कॉमनच आहे, आयसीएसई बोर्ड साठी डिफरंट आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं इथं आल्यानंतर की हा तर मार्कशीट आहे मला हेच भेटलं आहे, म्हणजे जे आपण पिंक कलरचा मार्कशीट पाहिला महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांचा, त्याच्यामध्ये लक्षात घ्या मार्कशीट आहे, पण त्या मार्कशीटवर जर तुमच्या खाली डेट ऑफ बर्थ असेल तर तो तुमचा आहे बोर्ड सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट. जर खाली डेट ऑफ बर्थ मेन्शन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ते सर्टिफिकेट आपल्या स्कूलमधनं या ठिकाणी कलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी डिफरन्स पण समजावला, मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमच्या याच्यामध्ये ऍड्रेस प्रूफ. ऍड्रेस प्रूफ साठी विद्यार्थी तुमचं आधार कार्ड वापरू शकतात, पॅन कार्ड वापरू शकतात, ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकतात किंवा या ठिकाणी जर पासपोर्ट असेल तरी आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ऍड्रेस प्रूफ अथवा आयडेंटिटी प्रूफ दोन्हीसाठी आपण एक जरी डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केला तरी काही अडचण नाहीये. पण जर विद्यार्थ्याचा करंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस जर वेगळा असेल तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जे काही आपल्याला ऍड्रेसचे डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला द्यावं लागतं. जर ऍड्रेस डिफरन्स असेल तर, जर सेम असेल तर आपल्याला काही द्यायची आवश्यकता नाहीये. दुसरा महत्वाचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक आहे की बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपलं मूळ गाव सोडून एखाद्या शहरात शिक्षणासाठी जातात, त्यावेळेस जो स्मार्टफोन आहे तो अवॉइड करतात. तर लक्षात घ्या, आपला फॉर्म भरत असताना स्मार्टफोन कंपल्सरी लागणार आहे. का? कारण जेही आपले 2 मेल आयडी यूज केले जाणार आहेत त्या दोन्ही मेल आयडीची ओटीपी त्या मोबाईलवरती येणार आहेत. सोबतच जेही आपण मोबाईल नंबर यूज करणार त्या मोबाईल नंबरची ओटीपी सुद्धा या मोबाईलवरतीच येणार आहे. त्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला येत असताना आपले 2 मेल आयडी सोबतच 2 मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जेही आपण मेल आयडी आणि मोबाईल नंबर आपण देत आहोत हे दोन्ही नंबरवरती जी आपली फर्दर इन्फॉर्मेशन आहे लाईक दॅट ऍप्लिकेशन फॉर्म, ऍडमिट कार्ड, OMR शीट, रिझल्ट
अशा सर्व काही गोष्टी त्यावरती अवेलेबल होणार आहेत. त्यामुळं व्हॅलिड मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल ऍड्रेस कधीपर्यंत आपल्याला व्हॅलिड असायला पाहिजे, जोपर्यंत आपलं ऍडमिशन होत नाही अथवा जोपर्यंत आपला नीटचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत. जे विद्यार्थी एम्स, जिपमार, AFMC ची याची जर तयारी करत असेल, या ऍडमिशनसाठी या ठिकाणी चांगला स्कोर करणारे विद्यार्थी असतील, तर कंपल्सरी ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर व्हॅलिड असणं आणि तोपर्यंत आपला तोच नंबर असणं गरजेचं असणार आहे. हे खूप महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत, कारण विद्यार्थी आज एखादा मोबाईल नंबर देतात आणि पुढे चालून 3-4 महिन्यात तो नंबर बंद होत असतो. तर अशा चुका करू नका, कारण ज्यावेळेस आपण एम्स, जिपमार, AFMC ला अप्लाय करत असो तर मोबाईल किंवा ईमेल OTP वरच आपला फर्दर फॉर्म या ठिकाणी ओपन होतो, अन्यथा ओपन होत नाही. ठीक आहे, लहान लहान गोष्टी असतात पण याचा इफेक्ट हा खूप मोठा काही ठिकाणी करून जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे, मी जरी आज इन्फॉर्मेशन दिली असेल डॉक्युमेंट्स बद्दल, तरी आपल्या स्वतःचा फॉर्म आहे, तर आपली स्वतःची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण नीटचं ब्राउचर लाईन बाय लाईन वाचायचंय. कारण कदाचित कुठल्या गोष्टीमुळे आपला स्वतःच्या फॉर्म मध्ये काही फरक होऊ नये यासाठी. ठीक आहे, काही अडचणी असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.